सकाळी उठले, मस्त मेथीच्या परोठ्यांचा नाश्ता बनवला आणि आज मला करायचं होतं किचनचं डीप क्लिनिंग, कारण की खूप खराब झालेलं त्यामुळे. आणि नवीन वर्ष तर म्हटलं चला सगळं साफसुद्धा करून घेऊया. किचनची हालत बघू शकता तुम्ही. तर सगळ्यात पहिले सगळे डब्बे बाहेर काढले, ते धुवून घेतले, त्याच्यातलं सामान सगळं हे केलं आणि ते मी एक लिक्विड बनवते क्लीनसाठी. मस्त टाईल्स आणि किचन खूप छान निघतो मस्त. तुम्हाला जर हवं असेल तर नक्की मला कमेंट करा, कसं बनवते हे मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. सो त्याच्यानंतर गॅस पुसला, सगळं खाली पण झालेलं घाण ते सुद्धा चांगलं करून घेतलं आणि टाईल्ससुद्धा मी अशा प्रकारे घासून घेते, कारण की आपण रोजच्या रोज ओठा तर घासला जातो, पण वरच्या टाईल्स काय रोजच्या रोज घासला जात नाही. आपण ते महिन्यातून किंवा 15-20 दिवसातून एकदा हे करतो. सो अशा प्रकारे मी घासून आणि पुसून घेते, म्हणजे ओलसरही जास्त काय होत नाही, पाणी टाकायची गरज नाही. त्याचप्रकारे ओठासुद्धा मी क्लीन करून घेतला. खूप छान वाटतं जेव्हा आपण क्लिनिंग करतो, किती मस्त आणि स्वच्छ वाटतं. त्याच्यानंतर परत जी मांडणीची भांडी होती माझी, जी एक वेळेस सगळी भांडी होती ना, मी सगळी भांडी घासून काढली, सगळी भांडी लावली. इथे बघू शकतो खूप छान क्लीन वाटतं. ह्या ज्या दोन माझ्या किचनला 2 खिडकी आहेत त्यासुद्धा मी पुसून घेतल्या आहेत. आणि थोडंसं म्हटलं सेटअप चेंज करूया, म्हणून जे कप्स आहेत ना ते मी खिडकीवर ठेवलेत आणि ती खिडकी माझी बंदच असते, मी बंद ठेवते. जाळीसुद्धा आहे, पण एक खिडकी आहे म्हणून ती चालू ठेवते. म्हणून मी कप्स तिथे ठेवायचं ठरवलं, कारण की कप्स बऱ्यापैकी फुटले जातात मांडणीवर जरी ठेवले तरी. तर पूर्ण भांडी घासून झाल्यानंतर मस्त आवरलं, लादी पुसली आणि आंघोळ करून मग फ्रेश झाले, कारण की मला जायचं होतं एका शूटसाठी, शूट करायचं होतं मला व्हिडिओ. त्याच्यानंतर मग सगळं क्लिनिंग पूर्ण बघितली तुम्ही, खूप छान झालं. मग दिवाबत्ती केली, मग मिस्टर आले, नाश्ता आणलेला त्यांनी थोडाफार, सो मग नाश्तासुद्धा केला आणि ज्यूस पिले, कारण की खूपच विकनेस जाणवत होता एवढी सगळी कामं केल्यानंतर. आणि मग खाऊन घेतलं खूप फास्ट, कारण की आम्हाला जायचं होतं व्हिडिओ शूटसाठी. मग आम्ही निघालो तयारी वगैरे करून शूट करण्यासाठी. तर क्लिनिंग म्हटलं नाही की खरंच दिवसच जातो पूर्ण, अजिबात टाईम कुठे गेला हेच समजत नाही. हे तर तुम्ही 2-3 मिनटात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मला हे करायला लिटरली 3-4 तास गेलेले आहेत. त्यानंतर व्हिडिओ शूट वगैरे झाल्यानंतर घरी आलो, मग जेवण बनवलं, मस्त डाळ भात भाजी चपाती. इथे मी कुकर लावत आहे डाळीचा, मग भात करून घेते. तर असं असतं डेली रुटीन. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो लव यू ऑल गाईज, बाय.